नमस्कार. 13 मार्च 1926 सुप्रसिद्ध साहित्यिक रवींद्र पिंगे यांचा हा जन्मदिवस. सध्या त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे आणि त्याच निमित्तानं त्यांच्या काही निवडक लेखांचं अभिवाचन करण्याचं आम्ही ठरवलंय. एखादा लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याचा पहिला लेख त्यांनी कसा लिहिला असेल, तो कसा प्रसिद्ध झाला असेल, याविषयी आपल्या सर्वांनाच उत्सुकता असते. रवींद्र पिंगे यांचा पहिला लेख कधी आणि कसा प्रसिद्ध झाला हे जाणून घेऊया त्यांच्याच एका लेखातून. रवींद्र पिंगे यांचा एक ललित लेखसंग्रह आहे सुखाचे पदर. हे पुस्तक ज्ञानदा पब्लिकेशनने 1997 साली प्रसिद्ध केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या पुस्तकाला भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार याने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर जाणून घेऊया रवींद्र पिंगे यांच्या पहिल्या लेखाविषयी. त्यांचा लेख आहे माझा पहिला लेख. विनय बाजूस सारून वस्तुस्थिती सांगतो. मी मोठा किंवा थोर लेखक नक्कीच नाही. मी केवळ एक चांगला अवश्य वाचनीय असा लेखक आहे. माझं स्थान लेखकांच्या दुसऱ्या रांगेत आहे. त्यातही मला संतोष आहे. लेखनानं मला तंद्रीचा दुर्लभ अनुभव दिला म्हणून मी लेखन विद्येचा ऋणी आहे. माझ्या लेखनाचं माझ्यापुरतं फलित म्हणजे मला सतत रसिक वाचक लाभले. त्या अपरिचित वाचकांनी मला प्रत्येक वेळी आपला अभिप्राय कळवला. माझी पुस्तकं विकत घेतली, वाचली आणि कौतुकानं मित्रमंडळीत फिरवत ठेवली. परदेशातही माझे वाचक आहेत. मला ही माझी कमाई वाटते. आपल्या लेखनाला वाचक लाभणं हा लेखकाचा मोक्षच म्हटला पाहिजे. तर माझ्या अशा 40 वर्षांच्या लेखन प्रवासातलं पहिलं ठळक पाऊल कसं पडलं त्याचा हा रंगरंगोटी न केलेला संक्षिप्त वृत्तांत. 45 साली विल्सन महाविद्यालयात प्रवेश केल्यावर माझ्यावर पहिले छोट गारुड कोणी केलं असेल तर तिथल्या अफाट ग्रंथालयानं. देठे नावाचे हसतमुख वयस्क ख्रिस्ती गृहस्थ तिथे ग्रंथपाल होते. लेंगा, शर्ट, कोट आणि टोपी या गावठी वेशात वावरणाऱ्या माझं त्यांनी सलामीलाच हसत हसत स्वागत केलं. मी सांगितलं, ही सगळी कपाटं नीट पहा, मी तुम्हाला आवडेल ते पुस्तक मागा. तो अपरंपार ग्रंथसंग्रह पाहून माझी नजर फाटली. यापुढं हेच माझं विसाव्याचं ठिकाण होणार ही खात्री झाली. 2 तास फिरून मग एका पुस्तकापाशी माझे पाय रेंगाळले. त्या पुस्तकाचं शीर्षक होतं अन इंट्रोडक्शन टू इंग्लिश अँड अमेरिकन लिटरेचर. संपादक सॉमरसेट मॉम. विशेषतः उमेदवार लेखकांच्या अभिरुचीला वळण लावण्याच्या दृष्टीने नमुनेदार लेखन कृतींचा हा एक सर्वांग सुंदर छोटासा संग्रह तयार करण्यात आलाय. सॉमरसेट मॉम सारखा रत्नपारखी जेव्हा निबंधांची, कथांची खास निवड करतो तेव्हा आपण त्याच्यावर निशंक विश्वास टाकला पाहिजे. ह्या संग्रहातल्या प्रत्येक कलाकृतीवर मॉमनं एकेका पानाचं मार्मिक भाष्य केलंय, रसग्रहण लिहिलंय. हा ग्रंथ वाचून मी फार प्रभावित झालो. म्हणून मॉमच्याच नाटकांच्या प्रस्तावनांचे स्वतंत्र खंड ग्रंथालयात होते, त्यांचा फडशा पडला. आपल्याला नाटकाचं कथानक सुचलं कसं, प्रत्येक नाटकाची निर्मिती कशी झाली, त्याला यशापयश किती मिळालं वगैरे रसभरीत वर्णन या प्रस्तावना खंडांमध्ये आहे. अभिजात शैलीतलं हे प्रांजल आत्मकथन वाचून माझी तहानभूकच हरपली. मॉमच्या ह्या पुस्तकांनी मला साहित्य प्रेमाच्या निर्मळ सरोवराकडे खेचून आणलं. अगदी तेव्हापासून माझा मुक्काम इंग्रजी साहित्याच्या जलाशयाच्या काठावरच सुखे नैव आहे. ह्याच वेळी मी फडके खांडेकरही वाचत होतोच. पुढे आणखी काही अधिक समर्थ लेखकांनी माझा कब्जा घेतला. वाम जोशी, आचार्य काका कालेलकर आणि प्रभाकर पाध्ये यांचं लेखन मला फार आवडू लागलं. मौज साप्ताहिकाने तर मला झपाटूनच टाकलं. पूर्ण वाङ्मयीन व्यक्तिमत्व असलेल्या मौजचं प्रत्येक पान दर्जेदार असे. द्वाभ कर्णिकांची उपेक्षितांचे उपेक्षित पुढारी ही लेखमाला त्यावेळी मौजचं भूषण होतं. इतकी सुंदर ललित व्यक्तिचित्र तोपर्यंत मराठीत अन्य कुणीही लिहिली नव्हती. नंतर कारागृहाच्या भिंती हे नानासाहेब गोऱ्यांचं ललित रम्य पुस्तक माझ्या वाचनात आलं. ते माझं जिवलग पुस्तक झालं.
त्यातली संस्कृत प्रचूर भारदस्त शैली आणि तळमळीचा सामाजिक आशय चित्ताला झोंबल्यामुळे मी ते पुस्तक इतक्यांदा वाचलं की ते माझं तोंड पाठच झालं. मी गोऱ्यांच्या ढंगदार लेखणीच्या प्रेमात पडलो. पुढे प्रभाकर पाध्यांमुळे त्यांची ओळख झाली, घसट वाढली आणि ते घरचेच वडीलधारे आप्त झाले. नानासाहेब गोरे न भेटते तर मी लेखक होतोच ना. हेच मला प्रभाकर पाध्यांबद्दलही म्हणता येईल. साहित्यात आणि समाजकारणात आघाडीवर असलेले त्या काळचे विचारवंत लेखक उमेदवार लेखकांविषयी हृदयात आस्था बाळगत असत. आपणहून ते त्यांना सल्ला देत, नवीनांना लेखन वाचनाला दिशा देत. युसुफ मेहर अलीसारखा महापंडित नेता तर उगवत्या पिढीने काय आणि कसं मर्माचं वाचावं म्हणून मार्गदर्शन पुस्तकं लिही. ह्याच्याच आगेमागे मी मौज आणि साधना साप्ताहिकांच्या परिवारात स्वेच्छेने सामील झालो. मला कुणीही आमंत्रण दिलेलं नव्हतं. स्वतःच माझ्या पायांनी आणि नम्र मनानं मी त्या वाङ्मयीन वर्तुळात प्रवेश केला. तिथे टिपणं लिहिली, वृत्तांत लिहिले, स्फुटं लिहिली. पडेल ते लेखनाचं काम आनंदाने केलं. ऑर्थर रोडच्या पदपथावर मध्यरात्री बसून साधनाच्या घड्याही मी इतर सेवादल सैनिकांबरोबर घातलेल्या आहेत. मला दोन्ही ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळाली. त्यानं धीर आला. राम पटवर्धनांनी जवळीकीचं अगत्य दाखवलं, त्यामुळं मन सुखावलं. पाडगावकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि सदानंद रेगे हे मुदलात माझे स्नेही होतेच. ते मित्र झाले. मी शासनाच्या सांस्कृतिक खात्यात नोकरीला असल्यामुळे काणेकर, गंगाधर गाडगीळ, पुशी रेगे ह्यांची माझ्या कचेरीत ये-जा सुरू झाली. त्यांनी स्नेह दिला. त्यांच्यामुळे माधव आचवल ह्या पट्टीच्या जाणकार लेखकाची ओळख झाली. त्यांच्या लेखन धाटणीची माझ्यावर विलक्षण मोहिनी पडली. वाटे मला माधव आचवलांसारखं जाणकारीचं रसाद्र लिहिता यावं, पण ते कसं शक्य होतं. जमेल ते आणि जमेल तसं मी मौज साप्ताहिकासाठी लिहू लागलो. मौजचा लेखक असणं ही तेव्हा प्रतिष्ठेची रास्त बाब होती. माझं आभाळ उजाळत होतं. इतक्यात माझ्या पिढीला कायम वंदनीय असलेल्या युसुफ मेहर अलींची प्राणज्योत विझली. सेवा दलामुळे माझा त्यांचा परिचय झालेला होता. त्यांच्या घरी जाऊन मी त्यांच्याशी बातचीत केली होती. त्यांचं पारदर्शक व्यक्तिमत्व मी जवळून न्याहाळलेलं होतं. ते सर्व संचित आठवलं. माझ्यापाशी तेव्हा फक्त 4 आणे होते. त्यातल्या 2 आण्यांचे कागदाचे ताव आणले आणि मी एका तंद्रीतच त्यांची व्यक्तिरेखा लिहून काढली. नंतर ते कागद मौजमध्येच द्यायचे ही एकच दिशा शिल्लक होती. पूर्वी मी मौजमध्ये फुटकळ लिहिलं होतं, पण समग्र लेख तिथे लिहिलेला नव्हता. लिहिलेले कागद घेऊन घरून निघालो. गिरगावच्या नाक्यावर 5 मिनिटं रेंगाळलो. म्हटलं हा लेख मौजकडे द्यावा की न द्यावा. शेवटी जीवाचा हिय्या करून निळ्या डोळ्यांच्या श्रीपू भागवतांच्या टेबलावर लेख सरकवला आणि क्षणभरही न थांबता तिथून सटकलो. नंतरचे 2-3 दिवस मौजच्या नव्या अंकाची बेचैन अवस्थेत वाट पाहण्यात गेले. 4 जुलै 1951चा पुण्य पावन दिवस उगवला. मौजचा ताजा अंक सकाळच्या लख्ख उजेडात बाजारात आला. तोच मुळी साधू माणूस युसुफ मेहर अली हा माझा लेख पहिल्या पानावर छापलेल्या अवस्थेत. मला कमालीचा आनंद झाला. धन्य वाटलं. माझ्यापाशी 2 आणे शिल्लक उरलेले होतेच. ते मोजून मौजचा तो अंक विकत घेतला आणि उभ्या उभ्या रस्त्यावरच वाचून काढला. साहित्यातलं माझं हे पहिलं ठोस पाऊल.